कशाला लग्न केलंस ग तू? नाही म्हणजे आता लग्न झालं नसतं तर वस्तीत असतीस ना दही अंडी फोडत. दही अंडी काय दरवर्षी फोडते मी, पण या वर्षी माझ्या घरात राहून पूजा मांडता आली, करता आली, छान वाटलं. काय म्हणालीस? माझ्या घरात? आई ऐकलंस का? माझ्या घरात म्हणे. बस पुरे आता. आणि तिचंच घर आहे. तुला काही अडचण आहे? नाही भाऊ, मला कशाला काही अडचण असेल. उलट मला वाईट वाटतंय. नाही म्हणजे हिचे सगळे मित्र वाट बघत असतील ना तिकडे वस्तीत, शिवा कुठे आहे, शिवा कुठे आहे म्हणून ओरडत असतील. पण शिवा बसली आहे इथे पूजा करत, म्हणून फक्त वाईट वाटलं. कीर्ती वास, शांत आता. वस्तीतली हंडी तर शिवाच फोडणार. बोल 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 बजरंग बली की जय. अरे काय राव रॉकी तू, आज तरी अभ्यास विभ्यास सोडून दे, पुस्तक काय वाचते. सायलेन्सर इकडे इकडे ये, घे बिबिन घे. भाई तुला पण बांधतो का? ए अरे गप ना बॅटरी. अरे याला काय आलं? एक तर सकाळपासून मूड खराब आहे. शिवाचा पण कन्फर्म नाही भाई येते की नाही ती. पण आशू बोललाय ना येईल ना ती. अशी बोलले होते ना, तो फक्त बोललाय भाई, अजून कन्फर्मेशन नाही दिले त्यांनी. आणि जर ती येणारच असती तर तिने ऑफकोर्स कॉल केला असता ना आपल्याला. अरे भाई ते लोक एवढी खतरनाक तयारी करताय ना तिकडं. अरे बाबा तयारीचं सोड रे, तो पिंट्या शेट आलाय आपल्या पोराने घेऊन. आत्तापासूनच दंगा घालतोय. हा ना, म्हणून एका बुक्कीत त्याचं तोंड फोडावंसं वाटत होतं. अरे आपल्या शिवाला काही म्हणत होता, तर लग्न झालंय येणार नाही ती, घाबरली आपल्याला. काय राग आलेला ना. असं बोलला तो. हा त्याला तर ए थांब, मी काय बोलतो, आपण जाऊन घेऊन यायचं का शिवाला? बेस्ट आयडिया. आपण तिला खाली टाक मारूया. जा जा जा, नाही नाही जा, तिकडे जाऊन ना आणखी प्रॉब्लेम क्रिएट करा शिवासाठी. काय बोलतोय? अरे आपण आपल्या आनंदासाठी बोलतोय रे. बरं ठीक आहे, आपल्यासोबत शिवाला पाठवतील पण त्याच्यानंतर काय? त्यानंतर शिवालाच त्रास होईल ना, याचा तरी विचार करा. भाई मग काय करायचं आपण? हे बघ, मला तर वाटतं की आपण कृष्णाकडे प्रार्थना करावी की काही ना काही मार्ग काढून आशूने शिवाला घेऊन येऊ. शिवा चल जायचं. अरे काय नाही, नको, उगाच मॅटर होईल. अगं शिवा, सगळी पूजा तू आपळून केलीस, कोणाची मदत घेतली नाहीस, काही नाही, उगाच चल ना. हे बघ, पण सीताई नाही म्हणाल्या आहेत. आणि मी गँगला शब्द दिलाय, आता आपण जाऊया. चल. अरे पण कसं जाणार? तू पूर्वी एक आयडिया केली होतीस, तसंच मी काहीतरी करणार. ऐक ना, पण कोणाला कळलं तर? कोणाला नाही कळणार. शिवाय बघ, माझं प्रॉमिस आहे, ह्या वर्षीची दही हंडी तूच फोडणार. आशू प्लीज. नाही म्हणजे नाही. ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात. हा मग बस घरात. अरे इतकी वर्ष जाते मी. मग एक वर्ष गेली नाहीस तर काय बिघडतं ग? आशू प्लीज. नाही जायचं आहे, अजिबात नाही. झाली ना तयारी, रेडी ना सगळे.
अरे अरे एक दहंडी अशी झाली ना जी शिवाने फोडली नाही काय रे भाई पिंट्या शेटचे लोक थर लावायला लागले रे. शिवा येईल ना? आशू बोललो येणार ते येणार भाई. अरे पण त्या सीताई नाही म्हणाल्या ना त्याचं काय पण तरी अरे अरे जर शिवा नाही आली ना तर हा पिंट्या शर्ट फोडून टाकल रे तुझ्या. ए चिल्लर गँग, कुठे आहे तुमची शिवा? तिची नुसतीच हवा. तुमची शिवा आता नाही येणार, कारण शिवाची आता शिवानी झाली. आता ना सासरी ती सासूचे पाय चेपत असल, नाहीतर भांडी घासत असल. घास घास घास. गेली तुमची शिवा गेली. आता या पुढं ही अंडी कोण फोडणार? कोण फोडणार? अरे विचार कसला करतो? अरे पिंट्या शेट फोडणार. पिंट्या शेट फोडणार आमचा. हे काय बोलणार तू? काय तुला काय वाटलं ही अंडी तू फोडणार? अरे जा, तुझे सारखे 56 गेले आणि 56 आले. ही अंडी बघताय शिवाच फोडणार. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, काय पण झालं ना तरी ही हंडी पिंट्या शेटच फोडणार. ते बघ थर लावायला घेतले तुम्ही रपारप. शिवानी शिवानी एक मिनिट. हा पिंट्या काय बोलला होता रे आपल्याला? काय बोलला होता रे? अरे मी सांगतो थांब. ए पिंट्या, तू ना बोलायला नाही घाई केली. ही अंडी नाही अंडी, ही अंडी बघता जीवात पडणार. ए पिंट्या, हंडी फोडणार तर मीच, पण वरती लटकणार कोण ते शिवा बघेल. अरे बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. बाई शिवा, तू आली ना आता बघ मजा येणार अंडीला. अरे आपल्या वस्तीत गोपाळ काळा चांगला होणार. आपल्या जीजूमुळे. चकुल्या जीजू, अहो आम्हाला वाटलेलं की तुम्ही आमच्या शिवाला आणणारच नाही, पण आणणार किती चांगले. मी आणलंय तिला, पण आता तिला घेऊन जाणार आहे. चल. थांब आता एवढा आलोय तर थांबू. याला आधी मला छकुल्या जीजू म्हणायचं नाही, सांग. आशुतोष नाव आहे माझं. सॉरी जीजू, नाही बोलणार. अरे 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 तुम्ही मूर्खात का? त्याला जीजू वगैरे म्हटलेलं आवडत नाही, माहिती आहे ना? ए तू 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 कशाला जीजू बोलतोय? आपल्या ठरलंय ना जीजू जीजू बोलायचं नाही. सॉरी जीजू. अरे चकुल्या खूप सॉलिड वाटला मला. शिवा सांग याला. अरे तू कशाला चिडू नका रे छकुल्या जीजू. तू कुठे होता इतके दिवस? कुठे होतो? हा काय चिल्लर गँग, काय काय नाही. शिवा आली म्हणजे तुम्ही हंडी फोडणारच असं होत नाही. हा पण एक लक्षात ठेव, जर शिवा आहे ना तर दुसरं कोणी अंडी फोडणारच नाही. आणि आता हंडी पण फोडणार आणि कल्ला पण करणार. आशूने करेक्ट स्टँड घेतलाय.
नाही म्हणजे नाही म्हणतोय तिला वस्तीत जाण्यासाठी. म्हणजे शिवा आता तिची मनमानी नाही करू शकणार. आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती. अरे पण मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत अगं. मग अशी सुद्धा असंच म्हणाला होता. नाही मी नाही ऐकलं. आशू प्लीज. नाही जायचं आहे. सीताईने सांगितलंय ना की नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती. हे बघ मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत. हे नाही म्हणाला मग अशी तो. पण मगाशी तो हेच म्हणाला. काहीच होऊ शकत नाही का? आपण जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती. नाही नाही आपण नाही जाऊ शकत. तीच बोलतात का? म्हणजे खोलीत आहेत का नाही? नाहीयेत. हो? म्हणजे गेले? काय माहित. एक पिंट्या इकडे. अरे हे घे चॉकलेट. हे बघ तो पिवळा टी शर्ट वाला माणूस आहे ना, त्याला बोलव. तो पिंट्या शेट आहे. मला वाटलं तू पिंट्या शेट आहे. बरे घे अजून एक. पिंट्या सेठ, आपल्याला वाटतं शिवा गेली म्हणजे या पाना गँगची हवाच गेली. अरे पण ती शिवा अशी जाणाऱ्यातली नाही. फाटली फाटली फाटली. पिंट्या शेट बोलतात आपल्याला. अरे त्या शिवाची आहे ना फक्त हवा आहे रे. खरा दम आहे ना तो या पिंट्या शेट मध्ये. कोणात आहे? पिंट्या शेट मध्ये. नाही सोडणार त्या शिवाला ना, नाही सोडणार. अरे चिकू काय झालं? त्या गाडीतले काका बोलवले. चिकू आला. याला टी शर्ट बिशर्ट द्या बदकाचं.
कोण आहे तू? तुझा हितचिंतक, वेलविशर. फॅन 5 वर आहे काय? लावून आलाय काय? हे बघ, त्या शिवानी जर हंडी फोडली नाही तर तू आणि मी दोघेही जाऊया लावायला. काम काय आहे? हे काम आहे. काही झालं तरी शिवाची दहीहंडी फोडायची हौस पूर्ण झाली पाहिजे. एक मिनिट, काय कन्फ्युजन आहे? हा? हे म्हणतायत की शिवाला हंडी फोडायला द्यायची नाही, तुम्ही म्हणताय हाऊस पूर्ण करा. हाय काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे? अगदी वरच्या थरावरून खाली पडली तर काय खालच्या जलतील? खालच्यांना अंदाज नाही आला पाहिजे. आणि अंदाजाचं काय करायचं हे तू ठरव. हात पाय गळ्यात आले पाहिजे, कळलं? अरे माझ्या मनातलं काम करायचं आणि त्याची किंमत तुम्ही मोजणार. हे बघ, हातपाय गळ्यात येणं महत्वाचं. म्हणजे आसमान से टपके जमीन पे अपटे. कैसे रे कैसे? कामाला लागतो. कामाला लागतो. मोठा गेम आहे, मोठा गेम आहे. त्यांना कळल गंमत. पण गेम खेळणार कोण? हे वैभव इकडे. पिंट्या शेट, अरे पाया नको पडू रे. बरं आहेस ना? तुला काय सांगतोय ते नीट ऐका. करशील ना एवढं? ए पिंट्या शेट बोलला तर करायचं. करशील ना? हो पिंट्या शेट. अरे छान आहेस. जा. किटू डार्लिंग, आपलं काम झालंय, चल निघूया. मूर्ख आहेस का तू? मला इथे थांबायचंय, काय घडतंय ते बघायचंय. अगं पण आपण इथे थांबलो आणि आपल्याला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. सुहास, ही शिवा कशी आहे हे आपल्याला चांगलं माहिती. किती लोकांना पोरून उरते ती. आणि या वेळेला असं काहीच घडायला नको ना, म्हणून मी इथे थांबणार आहे. अगं पण ते सुहास, दहीहंडी जरी फोडली नाही ना तरी फोटोज काढून ठेवणार आहे मी. म्हणजे घरी गेल्यावर आई हिला चांगलंच बघेल. किटू डार्लिंग, तू किती हुशार आहेस ग. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं.